इयत्ता चौथी, विषय मराठी बालभारती, कविता क्रमांक 16, झुळूक मी व्हावे. स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कवीला काय व्हावेसे वाटते? उत्तर, कवीला एखादी मंद झुळूक व्हावेसे वाटते. आ. कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते? उत्तर, कळीला हळुवारपणे बोट लावावे असे कवीला वाटते. ई. दिशादिशांतून कवी काय उधळून देतो? उत्तर, दिशादिशांतून कवी फुलांचा सुगंध उधळून देतो. ई. कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे? उत्तर, कवीने शेताला पाचोची उपमा दिली आहे. उ. तुम्हाला काय व्हावेसे वाटते? उत्तर, मला खळखळणारा झरा व्हावेसे वाटते. प्रश्न दुसरा, खालील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा. अ. जिकडे मन आकर्षले जाईल तिकडे अगदी मोकळेपणाने जावे. उत्तर, घेईल मन ओढ तिकडे स्वैर झुकावे. आ. जाता जाता सुगंध उधळत जावे. उत्तर, परी जाता जाता सुगंध संगी न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. ई. झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे. उत्तर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. ई. हिरव्यागार शेतात किंवा निळ्याशार नदीच्या काठावर जावे. उत्तर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तंग जावे गात. प्रश्न तिसरा, कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहा. कंसातील शब्द पसार झाले, झुकली, कानोसा घेतला, भरारी घेतली. अ. घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला. आ. मांजरीला पाहून उंदीर पसार झाले. ई. नदीतील पाण्यावर झाडाची फांदी झुकली. ई. पक्षाने आकाशात भरारी घेतली. प्रश्न चौथा, रिकाम्या जागी तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करा. वाटते मला एक फुलपाखरू मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, कधी आकाशी तर कधी नदीच्या काठी, रानात कधी वा झाडापाठी.